म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण सगळेच जण नेहमी म्हणतो की शाळेतले दिवस न सोन्यासारखे असतात, मी ते कधीच विसरू शकत नाही असंही म्हणतो। आणि असंही म्हणतो की कॉलेजचे दिवस हा हा तेव्हाची मजा येते ना ती कुठेच नसते। पण काय या दोन्हीच्या मधला एक काळ असतो, तो म्हणजे धड कॉलेजही सुरू होत असतं आणि धड शाळाही आत्ता सुटलेली असते, म्हणजे 11वी आणि 12वीचा काळ। ह्या काळात जी मैत्री होते आणि ह्या काळात जो धिंगाणा होतो ना तो आयुष्यभर लक्षात राहतो आणि ती मैत्री टिकते। असाच एक ग्रुप आहे आज आपल्यासोबत की ज्यांची मैत्री याच काळात झाली होती। त्यांनी तर ग्रुपला नावही दिलंय टॉकिंग गर्ल्स अँड रॉकिंग गर्ल्स। आता नेमक्या काय टॉकिंग आणि काय रॉकिंग आहेत ते आपण पाहूयात। आपल्यासोबत आहेत, गप्पा मारूयात आणि तुमच्यासाठी पाहूयात त्यांच्याकडनं नवीन रेसिपीज। नमस्कार। नमस्कार। काय नाव तुमच्या ग्रुपचं? टॉकिंग गर्ल्स। काय 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 जिंगल बेल? टॉकिंग गर्ल्स रॉकिंग गर्ल्स। अच्छा, ते त्याच चालीवर बसवलंय का? त्याच्यावर टॉकिंग गर्ल्स सगळ्या बडबड्या? हो सगळ्या एक सोडून कोण एक येते? ही का ग? ही मग त्या ही पासून सुरुवात करूया आपण। का हो, तुमचं नाव ही आहे का? नाही, प्रियंका अशोक सावंत। प्रियंका अशोक सावंत। काय करता तुम्ही? बीएससी। मला वाटलं हसता। बीएससी करता? बर, तुम्ही एरवी पण एवढेच कमी बोलता का आज काही नर्वसनेस काही कसं? एवढेच कमी बोलता। बर, घरी कोण कोण असतं तुमच्या? मम्मी पप्पा दादा आणि मी। काय आवडी आहेत तुमच्या बोलण्याशिवाय? पेंटिंग करायला आवडतं। पेंटिंग करायला आवडतं। अजून थोडंफार जेवण करायला। म्हणजे जेवायला का स्वयंपाक करायला? जेवण करायला बनवायला। अच्छा, म्हणजे स्वयंपाक करायला आवडतं। बरं, म्हणजे त्यांच्या हात बोलतात हो त्यांचे। तुम्ही काय मैत्रिणी असं ओळखत नाही त्यांना? पेंटिंग करतात त्या, छान स्वयंपाक करतात, हो की नाही? बरं, आणि सगळ्यात बडबड्या माझा एक थांबा मी अंदाज ह्या असतील। करेक्ट ओळखले ना? आता यांच्याकडे बोलतो बघा। प्रियंका बरोबर ना? बरं, तुमचं नाव काय? तेजल रमेश शिगवण। काय करतो तुम्ही? आता BMS करते, लास्ट इयरला। लास्ट इयरला आहात। बरं, का बरं? म्हणजे तुम्ही बोलतात ह्या तुमच्या सगळ्यात जवळच्या आहेत म्हणून बोलता का तुम्ही? म्हणजे ज्यांची ओळख नसते त्यांच्याशी बोलून मैत्री वगैरे वाढवता? हा, मला ते आवडतं मैत्री करायला। मुळातच बोलका स्वभाव आहे तुमचा। बरं, तुम्ही काय शिकतात म्हणाला? BMS बिझनेस मॅनेजमेंट स्टडी। अच्छा, बिझनेस मॅनेजमेंट स्टडी। पुढे काय करायचं तुम्हाला? MBA in HR। MBA in HR ठरलेलं आहे? हो, फॅन्टास्टिक। तुम्ही कसं मध्यम बोलता कमी का जास्त? पण बडबडीच आहे। तुम्ही पण बडबडीच आहात? काय कौतुक आहे म्हणजे बघा स्वतःच्या बडबडी कोणाच्या नंतर हिच्यानंतर करेक्ट आलं मग मी तुमच्याकडे। काय नाव तुमचं? श्रुतिका सुहास पोरे। बरं, तुमच्या घरी कोण कोण आहे? मी, मम्मी पप्पा आणि माझी छोटी बहीण। तुमची छोटी बहीण? वा, छान, खूप छान। आता तुम्ही सांगा तुमचं काय नाव आहे? पूजा राजेंद्र कनसे। पूजा राजेंद्र कनसे। बर, तुम्ही सांगा तुमचा हा ग्रुप कसा फॉर्म झाला कडे? आम्ही ज्युनियर कॉलेजला एकत्र भेटलो। बरं, आणि जास्त करून एकाच एरियात, त्यामुळे बस स्टॉपवर नेहमी भेटायचो। अच्छा, बर। मग अशीच फ्रेंडशिप वाढत गेली, क्लासरूम एकत्र असो, बाहेर फिरायला वगैरे बंक मारणं एकत्र, बंक मारणे वगैरे सगळं एकत्र, आणि मग त्याच्यातनं मैत्री झाली, हो की नाही? बस स्टॉपवर एकत्र हे मला जास्त इंटरेस्टिंग वाटलं, हो की नाही? हो की नाही? म्हणजे सगळ्यांनी ट्रॅव्हलिंग साठी एकत्र एकच बस त्याच्यात बसून जायचं। सगळ्यांचं कॉलेज एकच का? वा, खूप छान। तुम्ही सांगा तुमचं काय नाव? माझं नाव अश्विनी सुखदेव भोर। बर, तुम्ही काय म्हणजे फार मोजकं बोलता वाटतं? नाही, मी पण बडबडी आहे। बडबडीच आहे? करेक्ट नाव आहे तुमच्या ग्रुपला, काय नाव? रॉकिंग अँड टॉकिंग गर्ल्स। सगळं एकत्रच सांगता कडे तुम्ही? टॉकिंग गर्ल्स रॉकिंग गर्ल्स। टॉकिंग गर्ल्स रॉकिंग गर्ल्स। एक मिनिट, फक्त टॉकिंग नाही त्याच्यात रॉकिंग पण आहे। अरे वा वा, ठीक आहे। आपण सध्या टॉकिंग पोर्शन संपूया, मग रॉकिंग कडे नंतर जाऊया, चालेल ना? काय करता तुम्ही? मी लास्ट इयर बायोकेमिस्ट्री। बायोकेमिस्ट्री। मग तुमची क्लासमेट कोण आहे यांच्यापैकी? क्लासमेट पूजा। तुम्ही दोघी एका वर्गात? एका बॅच म्हणून शेजारी उभे आहात का? बर, छान। आता तुम्ही सांगा तुमचं काय नाव? माझं नाव विनंती अरुण सावंत। विनंती नाव आहे तुमचं? वा, किती छान। आणि काय करता तुम्ही? मी लास्ट इयर BSc IT।
लास्ट इयर BSc IT. पण आता एवढ्या गप्पा मारल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तुमच्या ग्रुपचं नाव टॉकिंग गर्ल्स का आहे. क्लिअर, त्यांनाही क्लिअर असेल प्रेक्षकांना. आता रॉकिंग कशामुळे मग? रॉकिंग म्हणजे ऍक्च्युली आमच्या एकदा आम्ही फिरायला गेलो होतो. बरं. तेव्हा एक मैत्रीण अजून एक आहे, बरं. तिच्याबरोबर मुलांनी छेडछाड केली. मग आम्ही कुठे? जुहूला चौपाटीवर. हो. मग तर तेव्हा आम्ही त्याला चांगला आमचा दाखवला होता. चोप दिला? हो, सगळ्यांनी मिळून. खरं सांगताय का? हो, खरं. कोणी जास्त मारलं होतं? मीच. अजून कोण? आणि ही पण माझ्याबरोबर ही पण असते. ही पण होती. आणि तुम्ही मारलं त्याला चक्क? हा, सगळ्यांनी झोपला. मग काय नंतर कोणी आलं त्याला पकड्या बिकडायला का काय? नाही, आम्ही नंतर तिकडनं पळून गेलो. तेव्हा मी असं काही करणार नाही. मी आपलं रेसिपी करून घ्यायसाठी आलेलो आहे. नाही, आम्ही पण तुला काय करणार. हो, तर मी तुम्हाला तायांना म्हणतो. नको, असं काही माझ्या बाबतीत करू नका. त्यांच्या मनात माझ्याविषयी एक फार चांगली जागा आहे, ती अशी काही ढळू देऊ नका. हो की नाही? आहे ना? थँक्यू सो मच. म्हणून तुमच्या ग्रुपचं नाव रॉकिंग गर्ल्स पण पडलं. होय, वा वा. पण तुम्ही जे त्यावेळेला केलं ना ते बरोबरही होतं. म्हणजे त्यात दुमत काहीच नाही. असं थोडंसं आपण असलंच पाहिजे. हो की नाही? स्ट्रॉंग असलं पाहिजे. जर नाही केलं तर तो मुलगा परत पुढच्या वेळेला करणार. अरे म्हणजे काय? आणि तुम्ही जर त्यावेळेला तसं केलं नसतं तर मी एवढा शांत बसलो नसतो. हो की नाही? त्याच्यामुळे परफेक्ट नाव आहे टॉकिंग आणि रॉकिंग, दोन्ही मला पडलंय. पण आता काय, आमच्या असं या ग्रुपचं नाव आहे, हा जो आमचा ग्रुप आहे ना त्याचं नाव आहे खवय्ये ग्रुप. त्याच्या संदर्भात काही येतं ना? येतं ना? आज करणार आहात ना? रेडी. म्हणजे एवढ्या उत्साहात गप्पा मारल्या त्याच उत्साहात मग रेसिपी करणार ना आमच्यासाठी? व्हेरी गुड. किती उत्साह. तेजल आणि पूजा, पेट पूजा आणि पूजा. व्हेरी गुड. काय करून दाखवणार आहात तुम्ही आमच्यासाठी? मिक्स व्हेज अँड पनीर हॉटडॉग रोल्स. मिक्स्ड व्हेज अँड पनीर हॉटडॉग रोल्स असं या रेसिपीचं नाव आहे. कोण करणार आहे रेसिपी? मी. तुम्ही करणार आहात, म्हणजे पूजा करणार आहे. आणि तेजल काय मदत करणार आहे? चला मग मदतीपासून सुरुवात करूयात. साहित्य सांगायला मला. हॉटडॉग, रोल ब्रेड, उकडलेले मटार, चीज, उकडलेला गाजर, पनीर, दूध, सोया सॉस, मैदा, मिरची, मीठ, मिरपूड, बटर. मिक्स्ड व्हेजिटेबल अँड पनीर हॉटडॉग अँड रोल्स असं आपण तुम्ही आता रेसिपीचं नाव सांगितलं. आता आपल्याला कृती करायची. रेडी आहात ना? काय करायचं आधी? पहिले बटर. आधी बटर लागणार आहे. बरं. पुरे तितकं बटर का अजून लागेल? बस. टाकता येत नाही म्हणून कमी करू नको, लागेल तर सांग. नाही बस. बरं. पुढे काय? ग्रीन चिली, हिरव्या मिरच्या. बटर मध्ये परतून घ्यायच्या का हिरव्या मिरच्या? थोडा वेळ. बरं, ठीक आहे. नंतर मैदा. मैदा. बर, बघा बरं. अजून थोडं. बस. पुरे? हां. बर. मैद्यानंतर थोडा वेळ ते फ्राय झाल्यानंतर मग भाज्या घालायच्या. हे झाल्यानंतर मग आता लगेच घालूया. हां. बर. हे आपण काय घेतलेलं आहे? वाफवलेले वाटाणे आणि वाफवलेले गाजर. बर. वाफवून का घेतलं? अच्छा, ते मऊ पण येण्यासाठी का? बर. किती लागणार आहे? बस बस बस. पुरे? हो. अच्छा. आणि लगेच गाजर घालायचं? हां. बस. आवडीप्रमाणे ह्याच्यात आपण अजूनही भाज्या ऍड करू शकतो ना? हो. आता आपण फक्त वाफवलेले वटाणे आणि काय गाजर घातलं त्याच्यात. हो की नाही? मक्याचे दाणे पण चालतात. मक्याचे दाणे आपण घालू शकतो. बरोबर ना? हो. बर. पुढे? दूध. दूध 2 चमचे. 2 चमचे. अजून थोडं लागेल. पुढे काय करायचं आता? आता चीज. चीज. बस. पुरे ना? हो. बर. काही चुकलं तर सांगा मला लगेच. नक्की. चीज आपण घातलेलं आहे आणि ते असं जे आता घट्ट झालंय तसंच हवंय का आपल्याला ते? हो. बर, ठीक आहे. पुढे काय करायचंय? ते थोडा वेळ फ्राय होणार, म्हणजे ते मिक्स होईल ना चीज आणि दूध. बर. भाज्या एक्सिव करून घेईल. बर, झालंय का आता हे? हां. पुढे काय करायचंय? आता ह्याच्यामध्ये पनीर कुस्करून टाकायचं. कुस्करून घालायचे? असे अख्खेच्या अख्खे क्यूब्स नाही घालायचे? बर. पनीर सुद्धा गरम झाल्यावर त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला फार पाणी वरण घालायची गरज नाही. फक्त आपण दूध घातलं आणि चीज पण मेल्ट होईलच. हो की नाही? किती वेळ हे परतून घ्यायचं पनीर घातल्यावर? 1-2 मिनिटं फक्त. 2 ते 3 मिनिटं. बर. झाले आता व्यवस्थित परतून? हो. आता मीठ टाकायचंय. आता मीठ घालायचं. बर. मी हाताने टाक. बरं, ठीक आहे. पण हाताचा अंदाज जरा आपल्याला जास्ती ऍक्युरेट असतो. हो की नाही? बर. आणि थोडी मिरपूड. थोडीशी मिरपूड ती पण हातानेच घालणार का?
बर, आता काय घालायचं पुढे? आता झालं तर हे काढून घ्यायचंय कढी झालं? मध्ये काढून घ्यायचं. अरे वा, बर, हे बाउल मध्ये काढून घ्यायचं, थंड करायचं. आणि पुढे? आणि मग पावाचे स्कूपिंग करायचे आणि त्याच्यामध्ये स्टफ करायचं. आणि मग रेसिपी तयार. अरे वा, आपण ठीक आहे, आपण पुढच्या कृतीकडे वळूयात. ते थंड होऊ देऊयात. चला आपण आता हे थंड करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. मिक्स्ड व्हेजिटेबल अँड पनीर हॉटडॉग रोल साठी लागणार हे सारण आपण तयार करून घेतलं. पुढे काय करायचं पूजा? आता पावाचे मध्ये काप करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये स्टफ करायचं. बर, ठीक आहे. मग हे तूच करणार आहेस? ही करेल. तुम्ही करणार आहात? ये की इकडे. वा, छान. म्हणजे मैत्रिणीने वाटून घेतलं का? अर्ध पूजा आणि अर्ध रेसिपी दोघींनी बनवलेली ना. हा, व्हेरी गुड. म्हणजे इथे संपूर्ण न्याय पाहिजे. बर, काय करायचं पुढे आता? पहिले बटर लावून गरम करून क्रिस्पी होतील म्हणजे. बर, ब्रेड फारच ताजा असल्या कारणानं बटर लागले सगळीकडे. हो. बर, आणि हे त्याच्या तोंडाच्या साईडने भाजून घ्यायचं. बर, तो ब्रेड. आणि मग नंतर काय त्याच्यामध्ये भरायचं करायचं. आणि मग झालं. मग हा सोया सॉस जो आपण वरतून टाकायचा. चीज आणि सोया सॉस. आता काय करायचं पुढे? आता स्टफ करायचे, हे सगळे काढून घ्यायचे. घ्या मग काढून. गॅस बंद करूया. आणि हे स्टफिंग आहे ते ह्याच्यावर भरून घ्यायचं. बर, चारी याच्यात भरायचं का ते भरून झाकायचं परत? नाही, चारी ह्याच्यात भरायचं. अच्छा, आणि मग असंच खायचं का? बर बर, छान. म्हणजे त्याला परत पॅक करायची गरज नाहीये. या बाजूने ब्रेड भाजायची गरज नाही, मागच्या बाजूने नाही. बर, चला मग आपण आता हे ब्रेड वरती जे स्टफिंग आपण तयार केलेलं आहे ते भरून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. झालं. ब्रेड वरती ते सारण पूर्णपणे आपण पसरवलं, हो की नाही? पुढे काय? आता चीज टाकायचं. चीज घालायचं परत. वा, फारच छान. वा, आणि चीज घातल्यानंतर पुढे सोया सॉस टाकायचं आणि बस. तो पण असंच त्याच्यावरती घालायचा. बर, ठीक. चीज आणि आता सोया सॉस घ्या. सोया सॉस घातला की आपलं मिक्स्ड व्हेजिटेबल अँड पनीर हॉटडॉग रोल्स तयार. व्हेरी गुड. तयार झाली रेसिपी. पटकन तुम्ही घेऊन घ्या. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मिक्स व्हेजिटेबल अँड पनीर हॉटडॉग रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हॉटडॉग ब्रेड रोल, मटार, चीज, वाफवलेलं गाजर, पनीर, दूध, सोया सॉस, मैदा, हिरवी मिरची, बटर, मिरपूड आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, 1 चमचा मैदा, वाफवलेले मटार, वाफवलेलं गाजर, 2 चमचे दूध, चीज, कुस्करलेलं पनीर, मीठ आणि मिरपूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हॉटडॉग रोल मधोमध कापून घ्यावा. त्याच्या वरच्या भागाला बटर लावून तो फ्रायपॅन वर रोस्ट करून घ्यावा. भाजून घेतलेल्या ब्रेड मध्ये हे मिश्रण स्टफ करावं. त्यावर चीज आणि सोया सॉस घालून हॉटडॉग रोल सर्व्ह करावा. मिक्स व्हेजिटेबल अँड हॉटडॉग रोल्स आम्ही आता पाहिले तुमच्या मैत्रिणींकडनं. आता तुम्ही काय करणार आहात? राजस्थानी गट्टा करी. राजस्थानी गट्टा करी. पट्टापट करा मग आता. हा, किती वेळ लागतो या रेसिपीला? अर्धा तास. अर्धा तास? बापरे, आमच्या प्रेक्षकांना भूक लागली आता. वेळ झाली भुकेची. हा, पटापट करायची का? नाही, हरकत नाही. तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि त्या अगदी छान प्रोसिजर नुसार करा. ते विनंती ना तुमचं? आणि तुमचं मी विसरलो. श्रुतिका. चला, श्रुतिका आणि विनंती आपल्यासाठी करून दाखवणार आहेत राजस्थानी गट्टा करी. मग साहित्य कोण सांगणार आहे? तुम्हीच सांगणार? सांगा मग साहित्य काय लागतं. बेसन, दही, क्रश केलेले धणे, जिरं, राई, जिरेपूड, हिंग, लाल तिखट. विनंती आणि श्रुतिका. बरोबर ना? छान. रेसिपीचं साहित्य तुम्ही आम्हाला खूप छान सांगितलं. आता कृती कोण करणार आहे? श्रुतिका. श्रुतिका कृतिका करणार आहे. या मग तुम्ही इकडे. वा, आधी काय करायला लागतं श्रुतिका मॅडम? आधी बेसन घ्यायचं. आधी बेसन. मला एक सांगा, मी तुम्हाला द्यायचं. प्रॉब्लेम नाही काही. घ्या. बेसनाचं पीठ आपण घेतलंय. पुढे काय लागणार आहे? धने. धने लागणार आहेत. घ्या. आता हिंग. हिंग लागेल. बर, पुरे इतका. बर, मसाला. आता काय? मिर्च पावडर. बर, म्हणजे लाल तिखट. लाल तिखट थोडस, अजून थोडस. पुरे. चवीपुरतं मीठ. बर, चवीपुरतं मीठ. बघा बरं, पुरे ना? थोडस दही. थोडस दही. बर, हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या. आता हे घेतलं आपण मिश्रण. काय करायचं त्याला? तेल. तेल लागेल. बरोबर आहे का? हो, थोडस तेल. ठीक, थोडस तेल.
किती ते सांगा मला. एकदम थोडं. बास, जास्ती तेल नाही घातलेलं आपण. बर ठीक आहे, पुढे आता त्याचं मिश्रण करायचं. मिश्रण तयार करायचं. बर घ्या मग चमचा. पाणी एवढंच? लागेल थोडंसं. हा मी तेच म्हणणार होतो, पाणी लागेल नाही का. थोडंसं, कारण की कठीण देते. म्हणजे आता आपण गट्टे तयार करून घेतोय का. बर, म्हणजे हेच साहित्य वापरून आपण गट्टेही तयार करायचे आणि हेच साहित्य वापरून आपण करी पण तयार करायची. करी तयार करायची. कमीत कमी आणि मोजक्या साहित्यामध्ये गट्टे आणि करी दोन्ही तयार. बरं, आता हे गट्ट्याचं मिश्रण योग्य झालेलं आहे. गट्टे मग आपल्याला काय असे थोडे थोडे करून घ्यायचे, रोल करायचे. व्हेरी गुड. आणि मग गट्टे तयार झाल्यानंतर पुढे ते पाण्यामध्ये वाफवणार आहे, रोल करून पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे. चला मग आता हे गट्ट्यांचे जे रोल आहेत ते छान आपल्याला करून घ्यायचे आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. राजस्थानी गट्टा करीसाठी लागणारे गट्टे तुम्ही तयार करून घेतले, व्यवस्थित अगदी छान त्याचं मिश्रण झालं आणि गट्टे तयार झाले. आता हे पाणी उकळत आपण का ठेवलंय, त्याच्यामध्ये गट्टे टाकायचे, त्याच्यात गट्टे सोडायचे. बरं, आणि ते काय वाफवून घ्यायचे. 5 मिनिटं. किती वेळ लागतो. 4 ते 5 मिनिटं. आणि मग हे झाल्यावर पुढे त्यांचे काप करायचे. ते झाल्यानंतर आणि मग पुढची कृती आहे करीची. बरं, मग हे सोडा त्याच्यात, घ्या. 5 मिनिटात होईल ते. बरं, मग आता हे गट्टे आपण उकळत्या पाण्यामध्ये सोडलेले आहेत, त्याला झाकण ठेवावं लागेल ना. व्हेरी गुड. झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाट पाहूयात आणि मग करीच्या तयारी लागूयात. राजस्थानी गट्टा करीसाठी लागणारे गट्टे आपण तयार केले, ते उकळत्या पाण्यात वाफवून घेतले. आता काय करायचं, तर त्याचे काप करायचे. काप करायचे. तू करणार आहेस का. घे मग हा चाकू आणि तुम्ही तिला मदत करा. ओके, गट्टे तयार करून झाल्यावर पुढे काय करायचंय, आता फ्राय करायचे तेलामध्ये. डीप फ्राय करायचे. बरं, आणि डीप फ्राय झाल्यानंतर परत मग करी करायची. बरं, मग हे तयार केलेले गट्टे आपण तेलामध्ये डीप फ्राय करायचे. गट्टे आपण डीप फ्राय करून घेऊयात आणि मग करीच्या तयारीला लागूयात. किती वेळ लागतो डीप फ्राय व्हायला. 5 मिनिटं. 5 मिनिटं. 5 मिनिटांनी आपण करीच्या तयारीला लागूयात. राजस्थानी गट्टा करीसाठी लागणारे गट्टे आपण तयार करून घेतले, ते डीप फ्राय पण केले. आता पुढे आता बेसन घ्यायचं. बेसन घ्यायचं, करीची तयारी करायची का. बरं ठीक. बेसन घेतल्यानंतर पुढे पाणी घ्यायचं. पाणी. बर, पुढे इतकं. बर, ओके. पुढे एका बाउल मध्ये दही घ्यायचंय, 3 चमचे. म्हणजे ऑलमोस्ट सगळं लागेल ना. बरोबर, ठीक. ओके, पुढे जिरं पावडर, हिंग, धणे आणि थोडंसं मीठ. बघा बरोबर. पुरे. आता काय, लाल तिखट. क्या बात आहे. आता करी म्हणल्यानंतर ह्याच्यातही पाणी घालावं लागेल का. नाही. बर, छान. आता कढईमध्ये तेल. बर, म्हणजे हे मिश्रण असंच ठेवायचं का. ठीक आहे. चला, आपले गट्टे तयार आहेत. आपण करी तयार करतोय. 2 वेगवेगळे, एक बेसनाचं मिश्रण आणि एक दह्याचं मिश्रण आपण तयार केलंय. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. राजस्थानी गट्टा करीची आपण तयारी करतोय. बर, आपण हे दह्याचं आणि बेसनाच्या पिठाचं मिश्रण तयार करून घेतलं. पुढे काय, आता तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं. मोहरी आणि जिरं म्हणजे फोडणी करायची. बर, घ्या. जिरं आपण घातलं. आता पुढे काय, दह्याचं मिश्रण टाकायचं. बर, फोडणीमध्ये आपण दह्याचं मिश्रण घातलं. आता पुढे काय करायचं, आता हे मिश्रण टाकायचं. सगळं लागेल नाही का. बर, थोडंसं पाणी लागेल. बघा, अजून लागेल. बर, बस. आता पुढे. आता ही आपली करी तयार. अजून 5 मिनिटं त्याला उकळी आल्यानंतर. बर, पाणी टाकावं लागेल. ते पाणी टाकायला लागेल. बर, ते घट्ट होत जातं. बर, आता उकळी आल्यानंतर लगेच गट्टे टाकायचे. क्या बात आहे. घ्या. आणि गट्टे टाकल्यानंतर परत उकळी येऊ देईपर्यंत वाट पाहिजे. 2 मिनिटं. छान. म्हणजे गट्ट्यांमध्ये ते सगळं असं करी छान मिक्स झाली पाहिजे, मिश्रण एकजीव झालं पाहिजे. पण ही अशी नुसती खायची का भाताबरोबर, पोळी बरोबर पण खाऊ शकतो. पोळी बरोबर पण खाऊ शकतो. व्हेरी गुड. राजस्थानी गट्ट्याची करी आज एक वेगळं काहीतरी आपल्याला पाहायला मिळालंय. पटकन तुम्ही लिहून घ्या या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. राजस्थानी गट्टा करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, दही, धणे, जिरं, मोहरी, जिरेपूड, मीठ, तिखट आणि हिंग. कृती: प्रथम बेसनामध्ये धणे, हिंग,
तिखट, मीठ, दही, तेल आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावं आणि गट्ट्यांसाठीचे रोल तयार करावेत. हे रोल उकळत्या पाण्यामध्ये घालून 4 ते 5 मिनिटांसाठी उकळून घ्यावेत. हे वाफवलेले गट्टे त्यानंतर आडवे कापून घ्यावेत आणि गरम तेलामध्ये डीप फ्राय करावेत. बेसनामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करावी. दही, जिरेपूड, हिंग, धणे, मीठ आणि तिखट हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करावी. त्यामध्ये दह्याचं मिश्रण आणि पाणी घातलेल्या बेसनाचं मिश्रण घालावं. गरजेनुसार त्यामध्ये पाणी घालावं. 4 ते 5 मिनिटं वाफवल्यानंतर त्यामध्ये फ्राय केलेले गट्टे घालावेत आणि पुन्हा शिजवून डिश सर्व्ह करावी. मिक्स्ड व्हेजिटेबल्स अँड पनीर हॉट डॉग्स आणि राजस्थानी गट्ट्यांची करी, फार 2 छान आणि वेगळ्या रेसिपीज तुम्ही आज आमच्यासाठी केल्या, हो की नाही? हो. आता तुम्हीच ग्रुपच्या मुखी आहात, तर सांगा तुम्हाला कसं वाटलं आमच्यासाठी हे करताना? एकदम मस्त वाटलं. मला पण खूप छान वाटलं. एवढ्या छान आणि वेगळ्या रेसिपीज आज माझ्या आणि माझ्या प्रेक्षकांसाठी केल्यात, म्हणून रामदेव स्ट्रॉंग हिंग कडनं तुम्हाला छानसं गिफ्ट हॅम्पर घ्या. थँक्यू. वा, मला पण खूप मजा आली तुमच्यासोबत. तुमची ही मैत्री, तुमचा हा ग्रुप असाच ठेवा आणि छान छान एन्जॉय करा, हो की नाही? छान. तुम्ही पण एन्जॉय केला असेलच. आजचा भाग कसा वाटला, आजच्या रेसिपीज कशा वाटल्या हे आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. तुम्ही केलेल्या 2 मस्त छान बहारदार रेसिपीज आमच्या समोर तयार आहेत. आता आपण सगळे मिळून ते खाऊया. पण त्याच्या आधी मला सांगा, नवीन वर्ष येते 2015, काही तयारी, काही पार्टी बिर्टीची केली की नाही? हो, केली आहे खरंच? हो, केली आहे. आणि मग मला अजून कसं आमंत्रण मिळालं नाही? तुम्ही या ना. येऊच ना मी. चला, नवीन वर्षाची माझी तर सोय झालेली आहे, तुमची काय झाली ते आम्हाला कळवा. पण त्याआधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्ष खूप आनंदाचं, सुखाचं, भरभराटीचं आणि खवय्येगिरीचं जावोत ही आमची अत्यंत मनापासून देवाच्या चरणी प्रार्थना, हो की नाही? हो. चला, याच मेसेजसह घ्या निरोप. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये, दिल दोस्ती और